आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुजाता ताई, रागिणी मी जरा देवळात जाऊन येते, तू जरा यांच्याकडे लक्ष दे। तसं मी बंडूदादांना सांगितलंच आहे, पण तू सुद्धा बघ त्यांना काय हवं नको ते। हां आई, मी पण ऑफिसलाच निघालो, आय ड्रॉप यू। अरे नको रे, तुला उशीर होईल, मी जाईन ना ड्रायव्हरना घेऊन। आई अगं, तुला बीपीचा त्रास आहे एकतर, त्यातून आठवड्यातनं 4 दिवस तुझे कुठले ना कुठले तरी उपास असतात, त्यातून वातावरणात सारखे बदल होत आहेत, कधी पाऊस पडतोय कधी ऊन येतंय, असं तुला एकट्याला कसं जाता येईल? तू एकटं कुठेही जायचं नाहीस, कोणाला तरी घेऊन जा, सुधाताईंना घेऊन जा। अरे एवढं काही झालं नाहीये मला, आणि काळजी घेईन मी। तसंही तू आजकाल मला एकटीला कुठे बाहेर जाऊच देत नाहीस। पूर्वी मी ऑफिसमध्ये तरी यायची, आता तू ते सगळं हातात घेतल्यापासून माझं तिथे येणंही थांबलं। राजन, कालपासून ना मला अस्वस्थ वाटतंय। मला असं वाटतंय की देवळात जाऊन आले ना तर मनाला जरा बरं वाटेल। आणि तुला म्हटलं ना, गुरुजींनी पण सांगितलं माझी मोठी नात लवकरात लवकर भेटेल म्हणून। अरे कोणी सांगावं, कदाचित आज ती देवळातच भेटायची। दिवसेंदिवस ना आजची मॅड उचलली, मॅड ती मॅड आहे। अरे खरंच, मला खरंच असं वाटतंय, मी देवळात जाऊन देवाची जर मनापासून प्रार्थना केली ना तर माझी मोठी नात लवकर आपल्याला भेटेल। श्री, काय बोलले होते मी? देवळात जाऊन असं काही होत नसतं। जर देवळात जाऊन काही झालं असतं तर आतापर्यंत आजोबा ते मॅरेथॉन रेसचे विनर असते, आणि यांची तोडली ना ती आपल्यात बसून लुडो खेळत असती। अनिका, आई सॉरी आई, पण तिच्याच घरात तिच्या समोर सतत दुसऱ्या नातीचं कौतुक करत असता, जे जिवंत सुद्धा नाही। इनफॅक्ट तुम्ही तिला कधी पाहिलंच नाहीये, अशा नातीचं कौतुक जर तुम्ही माझ्या मुलीसमोर करत असाल तर ऑब्व्हियसली तिला वाईट वाटणार, तिला त्रास होणार, राईट? रागिणी, जर लहानपणापासून अनिकाला तू ही जाणीव करून दिली असतीस की तिला एक मोठी बहीण आहे आणि तिच्या मनामध्ये त्या बहिणीबद्दल प्रेम आणि आपुलकी पेरली असतीस ना तर तिला असा राग आला नसता। उलट तिला त्या बहिणीच्या भेटीची ओढ लागली असती। शेवटी काही झालं तरी बहिणी आहेत त्या, भावंडांमध्ये प्रेम असायला हवं, राग नाही। आणि म्हणूनच जर अनिकाला तिच्या मोठ्या बहिणीबद्दल द्वेष वाटत असेल ना तर चूक तिची नाहीये, तुझी आहे। वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमची नेमकी इच्छा तरी काय? तुम्हाला असं वाटतं का की घरातल्या सगळ्यांनी तुमच्याप्रमाणे भ्रमात राहावं म्हणून? म्हणजे त्याने काय होणार आहे? भावंडांचं प्रेम नशिबात असावं लागतं। माझ्याकडेच बघा ना, मला भाऊ आहे पण काय उपयोग? म्हणजे माझा दादा व्हीलचेअरला खिळून बसलाय बिचारा, काय करणार? नशिबात असेल त्याला काहीच करू शकत नाही आपण। त्यामुळे अनिका ही या घरातली एकुलती एक आणि जिवंत नाते, बरोबर ना राजी? म्हणजे तूच सांग आईला, मुलांनी सांगितलेलं आईला जरा जास्त लवकर कळतं। कामिनी, मी तुला पुन्हा एकदा सांगते, तुला जो भ्रम वाटतो ना तो माझा ठाम विश्वास आहे, आणि परमेश्वराच्या कृपेने गेली 17 वर्ष तो क्षणभर सुद्धा ढळलेला नाही। हो,
जेव्हा खरोखर माझी मोठी नात या घरात येईल ना, तेव्हा तुला हे मान्य करावंच लागेल की माझा विश्वास म्हणजे काही खोटा भ्रम नव्हता. आणि ती येणार, ती या घरात नक्की येणार. हे तिचं हक्काचं घर आहे आणि तिचा हक्क, तिचा अधिकार हा मोठाच असणार. ती या घरातली थोरली नात आहे ना. आणि ती जेव्हा इथे येईल तेव्हा अनिकाच्याही नशिबात येईल की भावंडाचं प्रेम. हो, बरोबर. बघितलंय, घराच्या बाहेर या बाईला देवी समजलं जातं आणि घरात सतत सतत ही बाई विष ओकत असतात. मला तर वाटतंय ना, याची हळूहळू हळू अजून मॅड होत चालली आहे. आय मीन, देवळात जाऊन काय मिळतं का कोणाला? समवन मेक हर अंडरस्टँड प्लीज. नाही तर काय, जाऊ दे, नको एवढं लक्ष घालूस. पण ना, जेव्हा जेव्हा तिच्या मोठ्या नातीचा विषय आला ना, ती अशीच वेड्यासारखी बघायला लागणार. ते निकशी वेगोळी वेगोळी. अगं आय 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 आय, केवढ्या या गाड्या, आणि या गाड्या नेमक्या निघाल्यात तरी कुठं? गमळे, यातनं वाट काढत आपण जायचं तरी कसं? अगं बघ की, किती फास्टच चाललंय त्या. निंगे, जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी मातेचं नाव घेऊन चढाई करायचं की नाही, तसंच आपण बी करूया. चल, होय, जय भवानी. चल. मेलो. कमळे, डोळे फुटलं की काय तुझं? कसं पण आमच्या अंगावर गाडी घातलीस रा? अरे तुम्हीच येऊन गाडीला धडकलात आणि वर मलाच बोलताय. आम्ही नीट गाडी बघूनच आलो होतो. रस्ता बघून वळणलाय नीट आम्ही. काय आम्हाला बोलतोस तू? हे बघा, मी गाडी स्लो केली ना म्हणून वाचलेत, नाही तर दोघी उडाल्या असत्या. अरे स्वतःचा नाही तर घरच्यांचा विचार करा. रोड आहे, गार्डन नाही. पावलाट. हो दादा, उगा आमच्या घरातल्यांचं नाव काढू नका सा. त्यांच्या विचारांनी तर टेन्शन येतंय. आणि सगळं कळायला आम्ही काही मुंबईत जन्माला आलोय वय? आम्ही आज सकाळीच मुंबईत आलोय. आमच्या घरातल्यांना तर माहित बी नाही. निंगे गपकी, याच मी काय सांगत बसलीस तू? नाहीतर काय, इथं डोसकं फिरायला लागलंय माझं. कालपासून घरातली काय विचार करत असतील काय बी कळना. इथं कसं बस पळून आलोय मुंबईला. काय तुम्ही दोघं घरातून पळून आलाय? आओ नाही नाही, ही काय बी बोलते, याच्याकडे लक्ष नका देऊ. चल की, काय गडबड पडत बस. चल. काय कसले कसले लोक येतात मुंबईमध्ये. जाऊ दे, माझाच दिवस करावा. याच्या तर याच्या. अगं या नाही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी, तर हा माझ्यावरच भडकायलाय. कमळे, मुंबईची माणसं जरा विचित्रच आहे. निंगे जाऊ दे की, आपलाच दिस खराब आहे असं समजायचं. आपण एक काम करूया, आता आलोय मुंबईत तर आधी देवळात जाऊया. तेवढंच आपल्याला बरं वाटत. हा, पुढचं काय तर नंतर बघू. चल.